चेअरमन हा हे ना माझे पाहुणे आहेत. पाहुणे म्हणजे मामाची मामाचे मुलं. मुलं आहेत का हा आणि त्यांना आहे ना घरी दूध खाण्यासाठी म्हैस पाहिजे. असं असं हा तर तुमची म्हैस दाखवायला अहो, आणली मी. पण विषय ते पैशांचं व्यवस्थित बघा तुम्ही. तुम्ही आणलेले पाहुणे म्हणजे आमचे पाहुणे आहेत ना, विषय आहे का? अहो तुम्हाला सांगू का, आता अख्खी गाडी आली गुजरातवरून म्हशीची, पण तुम्हाला घरी खायला दूध खायला पाहिजे ना, हा ही घरी गोळी पाहिजे. आणलेली म्हैशी एक नंबर म्हैशी आहे. बघा तुम्ही कशी मग चांगली आहे. अहो, नटी आहे नटी म्हैस दुधाला म्हणजे कशी? तुम्ही- दुधाला दुधाला कशी? एक नंबर. तिचे शिंग पाहिले का, नुसती मुदी आहे आकडी एकदम एक नंबर आहे. दुधाला दुसऱ्या येताची आहे. एकदम तुम्ही जर दूध म्हणता ना तर 7-0च इतकं भारी दूध आहे. आणि तुम्ही विशेष घेऊ नका, पहिले म्हैस सोडा. तुम्ही सुजाताबाईचे पाहुणे आहेत ना, हम्म. म्हैस घेऊन जा बिंदास. आहोत त्यांना दिली काय तुम्हाला दिली काय सारखीच आहेत. चालेल. म्हैस एक नंबर म्हैस आहे. म्हशीत जर काही खोड असेल ना तर तुम्ही म्हैशीला आणून गोठ्यात बांधायची लगेच. पण म्हैस एक नंबर आहे. खरं आहे की हा, नाही? तुमच्या- आमच्या शब्दावर घेऊन जा. हा, का दुसऱ्या दाखवते आपण नाही नाही आणलेल्या? नाही नाही हीच बरी आहे. दुधासाठी तुम्हाला काय व्यापार धंदा करायचा नाही. आम्ही नाही, व्यापारी नाही, माणसं आहेत. नाही. तुम्हाला घरी बाई माणसाला धार काढू द्या राव. ती हा. एक नंबर म्हैस आहे ती. सोडा तुम्ही आता आहे ना, विशेष घेऊ नका. जा म्हैस घेऊन बघू आपण पैशाच काय असेल ते. चालेल चालेल. तरी पण ठीक आहे. व्यवहाराचं पाहून घ्या आता काय तू- ते. एकदम बरोबर. या बरोबर तुम्ही असे बरोबर मुद्द्याचं बोलले. आता तुम्ही आहे ना, तुम्ही ठरवा म्हशीची किंमत. तरी तुमच्याकडे बघून आता 80,000 रुपये देऊन टाकतो. बघा तुम्ही. अहो आता सुजाताबाईचे पाहुणे म्हणजे तुम्ही आमचे पाहुणे. 80,000 तर 80,000, 20,000 अवघे. तुमच्यासाठी खोट. आता व्यवहार आपला पक्का झाला. सोडा बरं तुम्ही म्हैस लगेच घेऊन घ्या जा ती. घ्या सोडून घ्या सोडून. आता ह्यो नट कसा काढायचा बा आता धडीत गॅरेजला नेत आहे ना फिटरकड. हो चेअरमन लय निवांत आणि ऐशाशी उदास बसलेत उदास. चेहरा जरा थोडासा डिमच झाला आहे की नाही? उतरला असा. अरे प्रॉब्लेमच तसा झालाय. अरे ते एक 8 दिवस झाले मी म्हैस विकलेली. नेमकं सुजाताबाईचे पाहुणे आले होते, मामाची पोरं. आणि ते सुजाताबाई म्हणली यांना म्हैस द्या दूध खायला आणि व्यवहाराचं बघून घ्या बुवा, नाही का? मी आता सुजाताबाई गेली आली म्हणल्यावर मला जरा पुरण आलं. मी म्हणलं सोडा म्हैस जा घेऊन. लाख रुपयाची म्हैस त्यांना 80,000 दिली. बरं पैसे येईना 8 दिवस झाले. बरं गरीबाईने माझं डोकं खाल्लंय, त्या म्हशीचे पैसे आले का नाही तिला कळलंय सुजाताबाईचे पाहुणे आहेत. त्यामुळे ती मला घरी जेवू द्यायना, चहा पिऊ द्यायला. पहिले पैसे घेऊन या, पहिले पैसे घेऊन या. आता काय करावं मला कळाला. मागा सुजाताबाईला म्हणा बाई तू होती मध्यस्थी तू पाहुणे होती तू दे मला 80,000. आता नाजूक विषय आहे राव. सुजाताबाईला कसे पैसे मागावं मला तर काय कळाना बा. व्यवहार आहे राव, व्यवहाराचं काय त्याला? अरे दोस्ती जरी पक्की खर्च आपला आपला होय. फिर माझे काय भिडच लोटत नाही सुजाताबाईला पैसे मागायला. काय त्याच्यामुळे ना काय मला तर असं वाटतंय माझ्याच अकाउंट मधले पैसे काढून दाखवा काय ना बायकोला, हा बघ हे पैसे आणले म्हणून. पण ते बी मनाला पटत नाही. माझ्याकडे एक आयडिया आहे भाऊ. हा, काय करणार? मीन कामल्या जातो सुजाताबाईकडे. हा तिला म्हणतो चेअरमनला किडनॅप केलंय कोणतरी डाकूनी. बरं आणि ते म्हणतो आम्हाला 1 लाख रुपये द्या तर चेअरमनला जिवंत सोडतो. नाही तो तुकडे तुकडे करून हे करतो. असं म्हणतो होय. मग ती काय करीन ती काही 1 लाख रुपये तिच्याकडे तर नसतील. मग ती तिच्या ते भावांना फोन पैसे त्यांचे म्हशीचे पैसे देऊन टाका. आयला भारी प्लॅन 1 लाख आले की तुम्ही तुमच्या 80 घ्या. बरं आम्ही आमचं किरकोळ कमिशन घेतो 10,000 रुपये. आयला पण सुजाताबाईला पटन नका किडनॅप होऊ शकते चेअरमन म्हणून. तसं रंगून सांगा. रिअलिस्टिक असतं सगळं आपल्याकडे. म्हणजे- रिअलिस्टिक 3 विषय होते. मला माझ्या म्हशीचे पैसे मिळतील, सुजाताबाईचे माझे संबंध बी आहे तसे राहतील, आणि तुम्हाला कमिशन मिळेल. आयला अजून एक गोष्ट. लय भारी आहे. चौथी अजून एक गोष्ट. हा. तुमच्या बाई साहेबांचा पण विषय मिटल. एका दगडात 4 पक्षी मारले घंट्या तू लगेच सुट लगेच. लगेच हा लगेच जा सुजाताबाई. हो सुजाताबाई बरं झालं भेटल्या. काय हो? चेअरमन आम्ही तिकडे त्यांच्या वावरत होतो खाली. हा त्यांचं चाललो होतं ना प्लॉटिंग पाडायची खालच्या त्या पली जमिनीत. मोजणी बिजणी चालू आहे त्यांची. हा आणि नेमकी ती स्कॉर्पिओ आली तिकडे मुंबई पासिंग गाडी होती. काय हो किती काय घोट्याला गाडी ती. अख्खी गाडी काळी. गाडीच्या काचाचा कलर काळा. नंबर प्लेट बी नाही. MH01 होती मुंबईची. हा MH01 होती. एकदम बारीक होती एकदम. हा आणि माणसं बी खाली उतरले असे काळे कपडे घातलेले असे टगेच्या टगी. चेअरमन बॉडीगार्ड मागवले का? नाही त्यांनी चेअरमनला किडनॅप केलंय. काय हा का बरं? काय माहिती आम्हाला म्हणले तुम्ही त्यांचे जोडीदार आहे. 1 लाख रुपये 2 तासाच्या आत आणून द्यायचे आणि हे माणूस जिवंत घेऊन जायचा.
2:01 जरी झाला तर फावडं घेऊन यायचं या माणसात तुकडे गोळा करायला. बाई मग तुम्ही जा ना त्यांच्या घरी पैसे घ्या ना. चेअरमन बाई नाही ना घरी, त्यांचा मोबाईल बी आउट ऑफ सर्व्हिस कव्हरेज एरिया आहे. लागतोय हा ना. माहेरी गेले असतील मग. हा ना, ते तुमचं काही ते मावस भाऊ बिवाल कोणाला ती म्हैस शिकली होती ना, त्यांना फोन करून घ्या ना ₹1,00,000 मागून. चेअरमनला सोडून आणतो ना आम्ही. आता ते असतील कुठं, पण माझ्या घरी आहेत ₹1,00,000 मी देते तुम्हाला. चला तुमच्या घरी ऐक पैसे. पण चेअरमनला काही होऊन देऊ नका. चला, चला चला. वाचलं चेअरमनचा जीव वाचले अरे. हा मग आले गाडी आले या. चेअरमन हा. काम फत्ते. अरे वा वा काम फत्ते. अरे बाप रे बाप पुरे 1,00,000 इतका. नाही 80. 80 आम्ही हजार. आमचे 10 काढून घेतले. याच्या काढून गाडीचे घेतले. थकीत 3 हप्ते भरले हा आणि मी माझे पैसे अकाउंटला टाकून आले. अट्ला गांठ्या तुझ्यासारखा इमानदार माणूस नाही, मोजायची सुद्धा गरज नाही नाही नका बोलू. आयला काय सुजाताला बनवलं राव तुम्ही. तिला घाबरून दिला आम्ही. काय काय सांगितलं तिला. तिला म्हणलं ती आलती लोक, काळी स्कॉर्पिओ होती, काळ्या काचा, MH01 नंबर होता गाडीचा, असे जाडे जुडे डॉन होते सगळे. खोरं खोरं सांग खोरं. हा आणि त्यांनी चेअरमनला उचलून दिलं आणि त्याला 2 तासात ₹1,00,000 घेऊन आले. ते चेअरमन जिवंत भेटतील, नाही तर त्यांचे तुकडे गोळा करायला खोरं घेऊन या. म्हणजे चेअरमन किडनॅप नसताना तुम्ही सुजाताबाईला सांगितलं चेअरमन किडनॅप झाले. ते खोऱ्याचं तिला खरं खोरं वाटलं. बाई घाबरणार होता आता चेअरमन. तिला लगेच तिच्या भावांना फोन करून 80,000 मागून घेतले. हा का 1,00,000 मागून घेतले. 1,00,000 मागितले, तुमचे 80 आणि आमचे 10,000. झाले गड्या पैसे. आता चला आपलं काम पत्ते झालंय. चला चला चला. आणि याच्या पुढे जरा करा नीट व्यवहार. बरोबर असं आहे व्हय. कसले कसले गाणे येते. सुजाताबाई काय भाऊ तुमच्या संग धोका झाला. धोका निस्ता धोका नाही, गोलीगत धोका झालाय. गोलीगत धोका. हा कोण द्यायचं मला आता धोका. तुम्ही गंठनला आणि कमल्याला पैसे दिले का. हा ओ, तुम्हाला कळालं का काय चेअरमनला किडनॅप केलं तर कोणतरी. ते म्हणे दुसऱ्या मिनिट जर लागला ना पैसे आणायला तर मग लई घाबरले होते मी. म्हटलं तुम्ही हसता, मी एवढी सिरियस गोष्ट सांगते तुम्हाला. तीच सांगायला आलोय मग मी. चेअरमन किडनॅप झाले नाही. मग या कमल्यानी गंठननी चेअरमननी मिळून डाव केलाय आणि चेअरमनला किडनॅप केलंय म्हणून दाखिलय. का तुमच्याकडून पैसे वसूल करायचे होते ना ते म्हशीचे. भाई 80,000 द्यायचे होते ना. तुमच्याकडून किती केले 1,00,000. हा 80,000 चेअरमनला दिले आणि 10,000 कमल्यानी आणि या गंठननी घेतलेत आणि पैसे 80,000 चेअरमनच्या हातात पडलो. काय चेअरमन खुश होते, निश्चित उड्या मारित होते. काय म्हणता. आता काय सांगायचं. हे 2 दलाल होते ना मध्ये, हे 10,000 घेऊन पुढे पळून गेले. कोणत्या बिळात घुसले कळालंच नाही. बाई किती खोटे वागले ना चेअरमन. तेव्हा स्पष्ट बोलायचं ना की पैसे द्या. हा? मला म्हणे भाऊ तुम्हाला दिली काय आणि तुमच्या पाहुण्याला दिली काय आणि पैसे कुठं व्यवहार असतो का ना असं असतं काय कुठं एवढं. बोल बच्चन मारलं ना असं मागून पैसे असं नाही, काढतात का. नाही, एवढं जीवाचं एवढं आपल्या संग गोड गोड बोललं त्यांना असं मागून धोका देतात. चांगलं नाही बरं काय चेअरमनचं. मग आता बरं झालं तुम्ही सांगितलं नाही तर मला असंच वाटलं असतं चेअरमन किडनॅपच झाले. मी त्या सरपंचाचं नांगराचं नट बसायला गेलो आणि बघतोय येतो आईला यांचं तर किरमिरी मिरी चाललंय तिघांचं. हा सगळं ऐकलं तुम्हाला येऊन सांगितले. आता हे बरं केलं. नाव चेअरमनला सांगायचं नाही. भाऊ तेच गंठन भाऊजीला बी खोटं बोलतात काय. 10,000 घेऊन फरार झाले ते दोघं. 10 दिवस येत नसते ते. आता चेअरमनला गाठा म्हणा हे केलं. चेअरमनला आता 102 मागते मी जा. आणि मग नंतर मग त्यांच्याकडून आले काय द्या मला 50. 50,000. 50 रुपये हो. हा 90 घेतो हा आपले. देते खुश हा मी खुश तुम्ही खुश. येऊ का मग. हा या. येऊ का मग. हा या ना आता. बाई चेअरमन किती खोटे वागले माझी. तेव्हाच बोलायचं ना मग म्हशीचे पैसे देऊन टाका म्हणून. चांग भलर देवा चांग. थांबा पैसे द्या माझे. कसले पैसे. कसले पैसे. हा मला बाळू भाऊनी सगळं सांगितलं मला पैसे पाहिजे. पैसे नाही माझ्याकडे. मी तुम्हाला पैसे द्यायचे. सुजाताबाई काठी घेऊन पैसे कसले. पैसे द्या मला. पाहिलं तुम्ही किती पाळले ना मी कळत ना. आहो नाही ना मी काय खोटं बोलतोय तुम्हाला. खोटं? हा. मला बाळू भाऊ सगळं सांगितलं. बाळ्यानं सगळं सांगितलं. हा. आपण माझेच पैसे आहेत ना त्या पाहुण्यांकडून दिलेत ना. 80 होते ना फक्त. हा मग किती. 1,00,000 घेतलं तुम्ही. आपण पैसे तुम्ही माझे त्या म्हैस नेले त्या पाहुण्यांकडून आणून दिलेत मी ना. काय म्हणते ते पैसे देत होते ना तुम्ही काय म्हणले पाहू नंतर.
मग मला सांगायचं ना, मी त्यांच्याकडनं घेऊन दिलं असतं. एवढं खोटं बोलायची काही गरज होती का? ते आता गंठ्यानीच प्लॅन केला होता, माझा काय त्याच्यामध्ये रोल नव्हता. पण मला काय म्हणायचं, ते पैसे तुमच्या पाहुण्यांनी दिलेत, आता राहू द्या ना. पाहुण्यांनी दिले ते माझे पैसे होते. मी माझ्या घरातले दिले, त्यांचे पैसे अजून आलेले नाही. माझे पैसे द्या मला. आता हे घ्या. हे 80 चे अजून 20,000 पाहिजे मला. हा ते चला, तुम्हाला फोन पे वर टाकून देतो 20,000 रुपये. टाका लगेच. आले तुमचे, घ्या. आले असतील 20,000 रुपये. मोबाईल परत असं फसवायचं ना, सांगून हा, ठेवतो. मी तुम्हाला, मला वाटलं तुम्ही तुमच्या पाहुण्यांकडूनच दिले. आयला या बाळ्यानी सगळा घोळ घातला. आता बाळ्याला सोडित नाही मी. बाळ्या थांब. नाही ना चेअरमन, मी नाही काय केलं, ऐका ना. थांब तू. अहो, मी नाही ना. थांब बाळ्या. मी नाही ना काय केलं. अहो, मी नाही ना चेअरमन, ऐका ना. बाळ्या, बाळ्या तुला सोडित नसतो, लय दमिलय तुम्हाला आता. बाळ्या, अय बाळ्या, बाळ्या. अयो, काय झालं बाळ्या? ए, काय झालं बाळू? ए बाळू, अरे काय झालं चेअरमन हे? अहो, काय नाही रे, काठी लागली माझ्याकडून त्याला. काठी लागली? हा. अहो माणसं मारिता का काय तुम्ही? अयो, मी आला काय अयो आता सरपंच? आता आता 302 जोक आहे काय? आता पोलीस येते. अहो आता तुमच्या त्याच्या बायकोचा अख्खं तुम्हाला बघावं लागेल आता. अहो, गेलाय ते बघा ना तुम्ही हात. नाही हे नाही, बघा. हाय अजून चालू. नाही, नाही, दवाखान्यात नाही. दवाखान्यात न्या सरपंच. अहो पण दवाखान्यात काही कमी खर्च येणार आहे का? पैसे देतो. 50,000 तर लगेच लागते. लगेच फोन पे करतो तुम्हाला मी. पहिले याला दवाखान्यात घ्या घ्या स्कॅनर घ्या, स्कॅनर घ्या. हायला करायला गेलं एक आणि झालं मारा मारा दुसरं. स्कॅनरवर मारा. हा अजून नाही आले. हा, येते येते. बाळू. आले ना पैसे तुम्हाला? आलेत आलेत आलेत. ला, हे काय हे, लयच कुटाणा झाला आज राव. हायला त्या म्हशीचे बी पैसे नाही आले, ते 80 गेले. त्या गांठ्यानी कांबल्याने बी 20 घेतले आणि हे 50, म्हणजे 70,000 रुपये जाऊन म्हशीचे 80 तसेच. आईला सगळा कुटाणा. अयो गायब बी. आईला लयच मोठी यंत्रणा दिसती सरपंचाकडे. बरं झालं बा, ब्यात गेली 50 गेले, पण खुनाचा गुन्हा नाही लागला, ते बरं झालं. चला. आईला लय कानावून गेलं, नाही तर बाळ्याचा खूनच झाला असता. मिटलं. आता हे कोणाचा फोन आहे? महाराष्ट्र पोलीस सदरक्षणाय खलनिग्रहणाय. हॅलो, हा बोला ना साहेब. काय बाळ्याच्या बायकोनी केस केली होय? लगेच 10 मिनिटात? अरे बापरे. नाही मिटायचं बघा साहेब. अहो, कशाला पोलीस गाडी तीन घेऊन येता? 50 कमी. बरं बरं बरं. हा हा हा, नंबर टाकतो 50. आता काय करता? ठीक आहे ठीक आहे. हा ना, आणखीन एक कुटाणा आला, नंबर आला. टाकले 50 पोलीस स्टेशनला. बाळ्याला 50, पोलिसाला 50, गांठ्याला कांबल्याला 20, म्हणजे 1,20,000 जाऊन म्हशीचे 80 तसेच. सरपंच म्हणते तेच खरं, बाईचा नादच वाईट.